गडिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी महेश सलवादे यांची आज निवड झालेली आहे। नगराध्यक्ष महेश अण्णा तुर्मटमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये सदरची निवड करण्यात आलेली आहे। महेश सलवादे आपल्या सोबत, काय सांगाल महेश, तुमची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे। गडिंग्लजकरांना उत्सुकता लागून होती की उपनगराध्यक्षपदी कोण निवडून येईल, कुणाची वर्णी लागेल, आणि आज तुमची निवड झाली। मंत्री मुश्रीफांनी तुम्हाला संधी देऊ केली, गडिंग्लजकरांनी तुम्हाला संधी दिली। महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब व माझे दैवत श्री मुश्रीफ साहेब यांनी एक मागासवर्गीय समाजातील माझी राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या एका कार्यकर्त्याला मी पहिल्यांदाच निवडून आलो आणि मला उपनगराध्यक्ष म्हणून जे काम करण्याची संधी दिली ते मी त्यांचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही। कारण की दलित समाजाच्या पाठीशी मुश्रीफ साहेबांनी ह्यावेळी जे उभारायचं काम केलंय, हे दलित समाज सुद्धा येतेल्या प्रत्येक निवडणुकीत मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी निश्चितच ताकदीने उभारतील। तिथून पुढे तुमची वाटचाल गडिंग्लज नगरपालिकेची वाटचाल सहकार्याने घेऊन कशा पद्धतीने असेल? निश्चितच मी मगाशी सभागृहात आव्हान केलंय, विरोधकांना आव्हान केलंय की विरोधकांनी ही ताकदीनं जर खरोखर चुकीचं होत असलं तर ताकदीने विरोध करा व चांगल्या कामासाठी हातात हात घेऊन आम्ही काम करूया। मुश्रीफ साहेब या गडिंग्लज शहरासाठी निधी कुठलाही कमी पडू देणार नाही असं सांगितलेलंच आहे। तसेच मी सर्वात प्रथम माझ्या ज्या प्रभागातील लोक आहेत, जे पूर्ण भीमनगर असतील, शाहू कॉलनी असतील, किंवा दुंडगा मार्ग असेल, किंवा मरकज मोहल्ला असेल, किंवा आपली चांद गल्ली असतील, या प्रभागातील लोकांनी मला जे बहुसंख्येनं निवडून दिलं यांचाही मी प्रथम आभार व्यक्त करतो। कारण की त्यांनी जर मला मता निवडून जर दिलं नसतं तर मी या सभागृहात पोहोचू शकलो नसतो। म्हणून त्यांचाही माझ्यावर आनंद उपकार आहे, त्यांच्या ऋणात मी राहणं पसंत करेन व त्या प्रभागाचा व गडिंग्लज शहराचा कायापालट करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेन। पहिल्यांदाच या पालिकेमध्ये तुम्ही एंट्री केली आणि उपनगराध्यक्षपदी संधी मिळालेली आहे। इतक्या लहान वयात तुम्हाला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळते, कसं वाटतंय तुम्हाला आणि कशा तुमच्या हातून कारभार होईल वाटतं तुम्हाला? निश्चितच हा माझ्या आयुष्यातील फार मोठा क्षण आहे। कारण की माझी आजी ही देवदासी चळवळीतील फार मोठ्या कार्यकर्त्या होत्या व ते शिंदे साहेबांच्या बरोबर चळवळीत काम केल्या होत्या। पण त्याच्यानंतरची जी पिढी होती, माझे वडील हे MSCBत नोकरीला होते, त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन समाजसेवा करण्यासाठी निवडणूक लढली, पण त्यांचा अल्पमतात त्यावेळी दोन वेळा पराभव झाला होता। ती माझ्या मनात बालपणीपासून कुठेतरी खल होती की माझ्या वडिलांच्यावर जो अन्याय झालाय, राजकीय जे आमचा वनवास होता तो मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून व माझ्या प्रभागातील लोकांच्या विश्वासावर मी आज तो सपलेला आहे। आणि सपला नाही तर मला उपनगराध्यक्ष करून मुश्रीफ साहेबांनी माझ्या गळ्यात उपनगराध्यक्षची माळ घातलेली आहे। काय सांगाल, आज उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे, खूप मोठी तुमच्यावर जबाबदारी असणार आहे, या निमित्ताने गडिंग्लजकरांना काय आश्वासित करताय? निश्चितच गडिंग्लजकरांनी किंवा असतील किंवा माझ्या प्रभागातील लोकांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कधीच आम्ही तडा जाऊ शकणार नाही व गडिंग्लजचा नागरिक जो आमच्या ऑफिसला येईल किंवा मला संपर्क करेल तो निराश होऊन जाणार नाही, ही माझी प्रथम जबाबदारी असेल व येईल त्या माणसाचं काम राजकीय निवडणूक संपलेली आहे आणि निवडणुकीच्या नंतर ना जो आमचा विरोधक जरी आम्हाला मतदान जरी केला नसेल किंवा जो आमच्या विरोधात केला असेल काम तोही आला तर आम्ही त्यांचंही काम करू, कारण की आम्ही सर्व प्रभागातील गडिंग्लज शहरातील लोकांचं आता प्रतिनिधित्व करतोय, याची जाणीव ठेवून मी काम करणारा कार्यकर्ता आहे। आज महेश सलवादे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर महेश सलवादे यांना संधी देऊन मंत्री मुश्रीफांनी दलित समाजातील एका बांधवाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे, संपूर्ण दलित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असं महेश सलवादे यांनी सांगितलेलं आहे। आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने गडिंग्लजच्या विकासासाठी आपण काम करणार असल्याचा संकल्प आज या निवडीनंतर लाईव्ह टुडे मराठीशी बोलताना त्यांनी व्यक्त केलेला आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।